व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असालच। आज व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं तर ते दाखवणार आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि आता हिवाळ्याचा सीझन आहे। हिवाळ्यामध्ये आवळे भरपूर प्रमाणामध्ये येतात आणि आवळा हा आपल्या सगळ्यांसाठीच किती उपयुक्त असा आहे तर ते माहितीच आहे, ते काही वेगळं सांगायची गरज नाहीये। तर आवळा खाल्लाच पाहिजे, पण नंतर पण आवळा आपल्याला मिळायला हवा आणि या सीझन मध्येच आवळा फक्त मिळतो, नंतर तेवढे आवळे जास्त अवेलेबल नसतात। तर त्यामुळेच आता जर आपण लोणचं बनवून ठेवलं तर नंतर पण काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये आपण त्याचा सेवन करू शकतो। तर चला, त्यासाठी मी आज मस्त असं आवळ्याचं लोणचं बनवणार आहे। तर चला, आवळ्याचं लोणचं बनवण्यासाठीच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आवळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर मी इथे स्वच्छ धुवून एकदम कोरडे करून घेतले आहेत। तर 1-2 तासापूर्वीच मी या सगळं करून ठेवलं, कारण आपल्याला कोणतंही लोणचं बनवताना त्यामध्ये पाणी नसलं पाहिजे। पाणी जर असेल तर मग आपलं लोणचं खराब होतं। तर त्यामुळे मी आधीच करून ठेवलं होतं। आणि यामध्ये आता जे काही खराब आवळे असतील तर ते अशा पद्धतीने चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायचं। आणि आतमध्ये जर खराब नाही दिसलं तर म्हणजे आवळा चांगला आहे, तर तो पण आवळा तुम्ही यामध्ये वापरू शकता। माझे काही चांगले आवळे आहेत आणि एक थोडेफार खराब सुद्धा आहेत, तर ते पण मी अशा पद्धतीने व्यवस्थित असं कट करून घेते। आवळ्याच्या फोडींची साईज आहे तर ती मी छोटी छोटीच अशा प्रकारे ठेवत आहे। आणि हे जवळजवळ अर्धा किलो आवळे होतील अशा पद्धतीने मी आवळे घेतलेत आणि त्याचंच मी तुम्हाला इथे लोणचं कसं बनवायचं तर ते दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने सगळे जे आवळे आहेत तर ते कट करून घ्यायचे आणि बी साईडला काढून घ्यायचं। जेवढी जास्त छोटी फोड करता येईल तेवढं चांगलं, कारण ते मुरायला सुद्धा छान मदत होते आणि खायला पण आपल्याला नंतर चांगलं लागतं। मसाला बनवायला सुरुवात करूया। मसाला बनवण्यासाठी मी इथे 1 चमचा मेथी दाणे घेतले आहेत। तर मेथी दाणे चांगले भाजून घ्यायचे कढईमध्ये। गॅसची फ्लेम मी लोच ठेवली आहे आणि चांगले बारीक गॅसवरतीच अशा पद्धतीने भाजून घेतले आहेत। यामध्ये आपल्याला आता मोहरी घालायची आहे। मोहरी मी इथे 3 टेबलस्पून वापरलेली आहे। तर मोहरी घेताना तसं तर लालसर जी मोहरी असते मसाल्याची तीच वापरायची, पण माझ्याकडे 3 आहे तर आपण रेग्युलरली जी वापरतो तर ती मोहरी घेतली तरी पण काही हरकत नाही। ही काळ्या कलरची 3 चमचे मी इथे मोहरी घेतली आहे आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहे। तर हे दोन्ही पण आपल्याला त्यामध्येच टाकून परत व्यवस्थित असं बारीक गॅसवरती छान गरम करून घ्यायचं आहे। एक 5-10 मिनिट लागतील। 5-10 मिनिट आपल्याला हे चांगलं बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये थोडेसे 1 चमचा धणे सुद्धा घातलेले आहेत। हा सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यांमधून मी बारीक करून घेतलाय आणि बारीक करताना खूप जास्त बारीक नाही करायचा, असा थोडासा मोठा जाडसरच ठेवायचा, कारण प्रत्येक लोणच्यामध्ये आपण पाहतो की मसाला तसा दिसला तर खायला छान वाटतं। तर यामध्येच मी आता 1 चमचा हळद घालणारे, 2 चमचे लाल तिखट घालणारे। तिखट तुमच्या आवडीनुसार थोडंफार तुम्ही कमी जास्त करू शकता। अर्धा चम्मच मी इथे हिंग घातला आहे आणि मीठ जसं चवीनुसार सांगितलं होतं तर इथं मी 2 चमचे मीठ घातलेलं आहे। आणि अशा प्रकारे हा सर्व मसाला मी इथे मिक्स करून घेणार आहे। आपल्या सगळ्या फोडी ज्या आहेत तर त्या तयार करून झालेल्या आहेत आणि त्यामध्येच आपल्याला हा मसाला घालायचा। तर आता या फोडी मी एका बाउलमध्ये घेतल्यात आणि यामध्ये सगळा मसाला टाकून घ्यायचा। मसाला पूर्ण मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून सगळ्या फोडींना व्यवस्थित असा प्रॉपरली मसाला लागला जातो आणि मग लोणचं छान होतं। तर आता हे मी एक अर्धा तासासाठी असंच ठेवणार आहे। फोडणीसाठी मी पॅनमध्ये 2 वाटी तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। चांगलं गरम झाल्यानंतरच यामध्ये फोडणी द्यायची। माझं तेल चांगलं गरम झालंय तर यामध्ये मी 1 चमचा मोहरी घातली आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची। मोहरी तडतडल्यानंतर चांगली अशी झाल्यानंतरच मग आपण गॅस बंद करायचा आणि त्यानंतर बाकीचे जे काही मसाले आहेत तर हे पण तेलामध्ये घालायचे। तर गॅस बंद केल्यानंतर मी इथे थोडंसं हिंग घातलेलं आहे।
त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि त्यासोबत लाल तिखटसुद्धा घालायचं। हे सगळं व्यवस्थित असं चांगलं मिक्स होऊ द्यायचं आणि आता हे पूर्ण तेल जे आहे तर ते थंड होऊ द्यायचं। डायरेक्टली आपण फोडणी ज्या आवळ्याच्या फोडी आहेत त्यामध्ये घालायची नाही। गरम फोडणी जर आपण घातली तर लोणचं चांगलं होत नाही, तर त्यासाठी मी पूर्ण फोडणी आधी थंड होऊ दिली। थंड झालेली ही फोडणी मी अशा पद्धतीने आता आवळ्यांवर टाकून घ्यायची आणि त्यानंतर याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर अशा प्रकारे आवळ्याचं लोणचं बनवून झालेलं आहे आणि मस्त असं इथे लोणचं तयार होतं। लोणचं मुरण्यासाठी आपल्याला 8 दिवस लागतात, तर यामध्ये थोडंसं तेल किंवा मीठ दोन्हीही एक्स्ट्रा झालं तरी काही हरकत नाही, कारण हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि जास्त दिवस जर आपल्याला लोणचं टिकवायचं असेल तर तेल आणि मीठ थोडंसं जास्तच असायला हवं। तर अशा पद्धतीने आता हे पूर्ण मी मिक्स करून घेते आणि आपलं फायनली लोणचं तयार झालेलं आहे। सगळीकडे आवळ्याला तुम्ही पाहू शकताय मसाला असा चांगला लागलेला आहे, कारण अर्धा तास हे झाकून ठेवलं होतं आणि ते आता व्यवस्थित असं मुरलेलं आहे। तर मी परत एकदा सगळं झाल्यानंतर पण एक 15-20 मिनिट असंच बाउलमध्ये राहू दिलं आणि त्यानंतर मी आता हे एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवत आहे। तर लोणचं शक्यतो तुम्ही चिनी मातीची बरणी किंवा काचेची बरणी कोणतीही बरणी वापरली तर चालेल, ते जास्त दिवस टिकतं। नॉर्मल प्लास्टिक किंवा दुसरं कुठलं वापरण्यापेक्षा या बरण्या चांगल्या लोणच्यासाठी असतात। तर आता माझ्याकडे एक मोठी काचेची बरणी होती, तर त्यामध्येच हे सगळं लोणचं मी भरून ठेवते, म्हणजे जास्त दिवस टिकतं हे। म्हणजे वर्षानुवर्षे अशा पद्धतीने जर लोणचं बनवलं तर तुमचंही लोणचं नक्कीच टिकेल। तर ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली? एकदम साधी सिंपल सोपी रेसिपी आहे। तर तुम्ही पण झटपट कामाला लागा, पटकन आवळे विकत घेऊन या आणि असं मस्त असं लोणचं तयार करून ठेवा। हे लोणचं आपल्याला खाण्यासाठी सध्या तयार झालेलं नाहीये, तर 8 दिवस तुम्ही याला मुरू द्यायचं आणि 8 दिवसानंतर हे चांगलं मुरल्यानंतर खाण्यासाठी तयार होतं। तर 8 दिवसानंतरच आता मी हे खाईन आणि नंतर पुढे पण तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीने लोणचं झालेलं आहे। तर आता हे बंद करून मी असंच ठेवून देते। तर हा व्हिडिओ इथेच एंड करते। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अजून अशाच छान छान रेसिपीज आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलसोबत कनेक्ट राहा।